श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. आता लवकरच चातुर्मासा सुरू होणार आहे. देवशयनी आषाढी एकादशीपासून ते कार्तिकी एकादशीपर्यंत येणाऱ्या 4 महिन्यांच्या काळास आपण चातुर्मास असं म्हणत असतो. देवशयनी एकादशीपासून श्रीहरी विष्णू झोपी जात असतात आणि देव उठणे एकादशी म्हणजेच कार्तिकी एकादशीला श्रीहरी विष्णू हे झोपेतून योगनिद्रेतून पुन्हा जागे होत असतात. देवशयनी एकादशीपासून तर कार्तिकी एकादशीपर्यंतचा हा चातुर्मासाचा काळ असतो आणि या काळात आपल्याला वेगवेगळी व्रतवैकल्य, उपासना, पारायणही करायची असतात. जितकी जास्त शक्य होतील तितकी जास्तीत जास्त व्रतवैकल्य आपण या चातुर्मासाच्या काळामध्ये करायची असतात. कारण या काळात देव झोपलेले असतात असं म्हटलं जातं आणि या काळात देव झोपी गेल्याने आपल्याला आपल्या अवतीभोवती ज्या काही वाईट शक्ती आहेत, नकारात्मक शक्ती आहेत, त्यांचा त्रास हा जास्त प्रमाणामध्ये होऊ नये याकरताच ही व्रतवैकल्य, उपासना, पारायणं अशी सर्व सेवा ही जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपल्याला करायची असते. चातुर्मास सुरू झाला की बऱ्याच जणांकडे वेगवेगळे नियम हे पाळले जातात. मग यामध्ये काही जण हे 4 महिने कांदा लसूण हा कडकडीत बंद ठेवतात. त्याचप्रमाणे मांसाहार हा सुद्धा या काळामध्ये आपल्याला कडकडीत बंद ठेवायचा असतो. त्याचप्रमाणे व्यसनसुद्धा बंद ठेवायचं असतं. त्याचप्रमाणे काही जणांकडे वांगे हे सुद्धा 4 महिने खाल्ले जात नाहीत. शुद्ध सात्विक आहार हा या 4 महिन्यांमध्ये घेतला जातो. तर कोणी या 4ही महिन्यांच्या काळामध्ये चप्पलही वापरत नाहीत. तर याप्रमाणे अनेक प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने जो तो आपापल्या परीने या चातुर्मासाचे नियम हे पाळत असतो. आपल्या हिंदू धर्मामध्ये चातुर्मास हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या चातुर्मासाचे काय महत्त्व आहे, या चातुर्मासामध्ये आपल्याला कोणत्या चुका या टाळायच्या आहेत, या चातुर्मासात आपल्याला काय करायचं आहे आणि काय करायचं नाही आहे याबद्दलची संपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेला आहे आणि तुम्हाला सुद्धा ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जर जाणून घ्यायची असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ नक्की बघा. म्हणजे या चातुर्मासात आपल्याला काय करायचं आहे, कोणत्या चुका टाळायच्या आहेत, कोणते नियम पाळायचे आहेत याबद्दलची महत्त्वाची माहिती तुम्हाला त्या व्हिडिओमधून नक्कीच मिळेल. आणि आता आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये चातुर्मासामध्ये आपण कोणकोणती व्रतवैकल्य ही करायची आहेत, श्रीहरी विष्णूंसह माता लक्ष्मीची अखंड कृपा ही आपल्याला प्राप्त व्हावी यासाठी या संपूर्ण चातुर्मासामध्ये आपल्याला कोणती वेगवेगळी व्रतवैकल्य ही करायची आहेत याबद्दलचीच संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि म्हणून ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आज मी जे काही तुम्हाला व्रत सांगणार आहेत तर त्यापैकी तुम्ही कुठलेही एक व्रत हे या चातुर्मासामध्ये करू शकतात. सगळेच्या सगळे व्रत करा असं मी तुम्हाला सांगणार नाही, कारण आजकालच्या या धावपळीच्या काळामध्ये तितकासा फार हा वेळ प्रत्येकालाच मिळेल असं नाही. त्यामुळे अगदी नियम ठरवून संकल्पयुक्त तुम्ही जर एखादं व्रत, जरी मी सांगितलेल्या या व्रतांपैकी एखादं एक व्रत केलं तर त्यामुळे तुम्हाला अखंड लक्ष्मीची प्राप्ती होणार आहे. आणि तसंच तुम्हाला ज्या काही समस्या या तुमच्या आयुष्यामध्ये येत असतील, ज्या काही अडचणी येत असतील, जे काही दुःख, दारिद्र्य तुमच्या आयुष्यामध्ये असेल तर तुमच्या या सर्व समस्या नक्कीच दूर होतील. चातुर्मासामध्ये ही व्रत केल्याने तुम्ही खूप श्रीमंत व्हाल असं मी तुम्हाला सांगणार नाही, पण तुमच्या घरामध्ये जी लक्ष्मी येत आहे तर ती लक्ष्मी स्थिर होण्यास मदत होईल. अप्राप्त लक्ष्मी प्राप्त होईल आणि जी प्राप्त लक्ष्मी आहे तर ती स्थिर होईल. आणि तसंच तुम्हाला अनंत पुण्याची प्राप्तीसुद्धा नक्की होईल. ही व्रत केल्याने आपल्याला जे काही पुण्य हे मिळणार आहे तर ते पुण्य आपल्याला संकटांच्या वेळी कामात येतं. प्रत्येक संकटातून बाहेर निघण्यासाठी आपल्याला पैसाच हवा असतो तर असं नाही. संकटातून बाहेर निघण्याच्या वेळेस आपण ही सेवा, व्रतवैकल्य करून जे काही पुण्य मिळवणार आहोत तर ते पुण्य आपल्याला कामी येत असतं. आणि म्हणूनच आपल्या घरामध्ये देवी लक्ष्मी स्थिर होण्यासाठी, आपल्याला सौभाग्याची प्राप्ती होण्यासाठी आणि अनंत पुण्याची प्राप्ती आपल्याला व्हावी यासाठीच आपल्याला या चातुर्मासामध्ये ही काही अत्यंत प्रभावशाली व्रत करायची आहेत. तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही छोट्या छोट्या समस्या आहेत, जसं की तुमच्या मुलांच्या शिक्षणामध्ये अडचणी येत आहेत, त्यांच्या करिअरमध्ये अडचणी येत आहेत, त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही आहे, प्रमोशन मिळत नाही आहे किंवा त्यांचा पगारवाढ होत नाही आहे, तुमच्या पतीच्या नोकरीमध्ये त्यांना अडचणी येत आहेत किंवा तुमच्या मुलांच्या विवाहामध्ये अनेक अडचणी आहेत, खूप कष्ट आणि मेहनत करूनही तुम्हाला हवा तसा पैसा, लक्ष्मी प्राप्ती जर होत नसेल, तुमच्या कुटुंबाची प्रगती जर होत नसेल तर तुमच्या यासारख्या सर्व समस्या दूर होण्यासाठीच
तुम्हाला या चातुर्मासामध्ये ही व्रतवैकल्य करायची आहेत, म्हणजे जेणेकरून तुमच्या गाठीशी पुण्य जमा होईल आणि त्या पुण्यामुळेच श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची अखंड कृपा तुम्हाला लाभेल आणि तुमच्या आयुष्यातल्या सर्व अडचणी दूर होऊन तुमच्या कुटुंबाची भरभरून प्रगती होईल. या चातुर्मासामध्ये आपल्याला जी काही व्रत करायची आहेत तर ती सर्व व्रत लक्ष्मीकारक आहेत. त्यामुळे तुम्हाला जी व्रत ही करायला शक्य होत असतील तर तुम्ही ते व्रत या चातुर्मासामध्ये करा. तुम्हाला लक्ष्मीप्राप्तीसह अखंड सौभाग्याचा सुद्धा आशीर्वाद हा यामुळे नक्की मिळेल. तर ही जी काही व्रतं आहेत ही व्रतं आपल्याला देवशयनी एकादशीपासून म्हणजेच चातुर्मासाच्या पहिल्याच दिवसापासून सुरू करायची आहेत. आणि जर समजा तुम्ही माझा हा व्हिडिओ उशिरा बघितला चातुर्मास सुरू झाल्यानंतर, तर मग तुम्ही ज्या दिवशी माझा हा व्हिडिओ बघाल अगदी त्या दिवसापासून जरी या व्रतांना सुरुवात केली तरीसुद्धा चालेल. कारण चातुर्मासातील प्रत्येक दिवस हा शुभच असतो, म्हणून तुम्ही कोणत्याही दिवसापासून या व्रताला सुरुवातही करू शकतात. जर तुम्हाला देवशयनी एकादशीपासून या व्रतांना सुरुवात नाही करता आली तर तुम्ही चातुर्मासातील कोणत्याही दिवसापासून ज्या दिवशी हा व्हिडिओ बघाल अगदी त्या दिवसापासून ती व्रत सुरू करू शकतात. चला तर मग आता जाणून घेऊया की या चातुर्मासामध्ये कोणकोणती व्रतं ही आपल्याला करायची आहेत आणि त्याचे नियम काय आहेत आणि हे साधे सोपे व्रत आपल्याला कसे करायचे आहे याबद्दलची संपूर्ण माहिती ही आता आपण बघूया. तर यामध्ये सर्वात महत्त्वाचं व्रत आहे ते म्हणजे संपूर्ण चातुर्मासामध्ये तुळशीची पूजा करणं. तुळशी मातेसमोर नित्यनियमानं शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावणं. तुळशी श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि त्यांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठीच या चातुर्मासामध्ये अगदी रोज खंड न पडता आपल्याला आवर्जून तुळशी मातेची पूजा करायची आहे आणि तुळशी मातेला जल अर्पण करायचं आहे. आणि तसंच सकाळी किंवा संध्याकाळी तरी एक वेळेला तुळशी मातेसमोर शुद्ध गायच्या तुपाचा दिवा हा आपल्याला आवर्जून लावायचाच आहे. म्हणजेच संपूर्ण चातुर्मासामध्ये आपल्याला तुळशीची नित्यनियमाने रोज पूजा करायची आहे. आणि तसंच तुळशी मातेला तुम्ही या चातुर्मासामध्ये रोज विशिष्ट संख्या ठरवून लक्ष प्रदक्षिणा व्रतसुद्धा करू शकतात. कार्तिकी एकादशीपर्यंत आपल्याला तुळशी मातेला 1.25 लक्ष प्रदक्षिणा जर घालायच्या असतील तर तुम्ही रोज तुम्हाला विशिष्ट संख्येनुसार तुळशी मातेला प्रदक्षिणा या घालायच्या आहेत आणि कार्तिकी एकादशीपर्यंत 1.25 लक्ष प्रदक्षिणा या तुमच्या पूर्ण होतील. याप्रमाणे तुम्हाला तुळशी मातेला प्रदक्षिणा या रोज मारायच्या आहेत. तर हे झालं एक अत्यंत महत्त्वपूर्ण व्रत. आणि दुसरं महत्त्वपूर्ण व्रत आहे ते म्हणजे अश्वत्थ म्हणजे पिंपळ वृक्षाची या संपूर्ण चातुर्मासामध्ये अगदी रोज नित्यनियमानं तुम्ही पूजा करायची आहे. मग इथे तुम्ही अगदी दररोज पिंपळ वृक्षाला दूध साखर मिश्रित पाणीसुद्धा रोज अर्पण करू शकतात. आणि तसंच त्या पिंपळाच्या वृक्षाखाली तुम्ही एक दिवासुद्धा लावू शकतात आणि पिंपळ वृक्षाला रोज 11 प्रदक्षिणा मारू शकतात. ज्याप्रमाणे श्रीहरी विष्णूंना तुळस प्रिय आहे त्याचप्रमाणे पिंपळ वृक्षामध्ये श्रीहरी विष्णूंचा वास आहे. त्यामुळे या चातुर्मासामध्ये आपल्याला पिंपळ वृक्षाची सुद्धा रोज नित्यनियमानं पूजा ही करायची आहे आणि प्रदक्षिणा मारून त्या वृक्षाजवळ आपल्याला एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा किंवा तुम्ही तेलाचा दिवा लावलात तरीसुद्धा चालेल. तर असा दिवा रोज आपल्याला पिंपळ वृक्षाजवळ प्रज्वलित करायचा आहे. त्याचप्रमाणे आपलं पुढचं महत्त्वपूर्ण व्रत आहे ते म्हणजे या चातुर्मासामध्ये तुम्ही गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायणसुद्धा करू शकतात. तुम्हाला जितके शक्य होतील तितके पारायण तुम्ही या चातुर्मासामध्ये करू शकतात. नाहीतर निदान 3 पारायण तरी या चातुर्मासामध्ये सप्ताहाचे 1 पारायण या पद्धतीने नक्की करू शकतात. या चातुर्मासामध्ये भरपूर लोक हे वेगवेगळे पारायण करत असतात. तर यामध्ये नवनाथ महाराजांचे पारायणसुद्धा केलं जातं. तसंच गुरुचरित्राचे सुद्धा पारायण हे केलं जातं. तर याप्रमाणे तुम्हीसुद्धा तुम्हाला जे शक्य होईल ते पारायण या चातुर्मासामध्ये करू शकतात. त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचे या चातुर्मासामध्ये तुमच्याकडून जितके पारायण होतील तितके जास्तीत जास्त पारायणही तुम्हाला करायचे आहेत. स्वामीचरित्र सारामृताचे पारायण करत असताना ते आपल्याला एकाच बैठकीमध्ये पूर्ण 1 ते 21 अध्यायांचे पठण हे रोज एकाच बैठकीमध्ये पूर्ण करायचे आहेत. तर या पद्धतीने जर तुम्ही स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण कराल तर तुमचे बरेच पाठ या संपूर्ण चातुर्मासामध्ये पूर्ण होतील. त्यामुळे नाहीच काही जमलं तर निदान एक स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचा 1 पाठ तरी तुम्ही रोज नक्की करा. स्वामीचरित्र सारामृताची जर तुम्हाला चातुर्मासामध्ये 108 पारायण करता येत असेल तर तुम्ही ती तशीसुद्धा करू शकतात. तसंच श्री स्वामी समर्थ या मंत्राचा लिखित नामजपसुद्धा तुम्ही या चातुर्मासामध्ये करू शकतात. त्याचप्रमाणे औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा घालणं हे सुद्धा एक व्रत तुम्ही या चातुर्मासामध्ये करू शकतात. आपल्या स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये एक औदुंबराचं वृक्ष हे तर असतंच. तर तिथे जाऊन तुम्ही रोज औदुंबराला 11 प्रदक्षिणा तर या घालायच्याच आहेत. औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा घालण्याचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. त्यामुळे हे व्रत तर तुम्ही नक्की करूच शकतात. तसंच पुढचं महत्त्वाचं व्रत आहे ते म्हणजे या संपूर्ण चातुर्मासामध्ये भगवान श्रीहरी विष्णू हे निद्रित अवस्थेमध्ये असतात आणि त्यांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी
आपल्याला दिंडोरी प्रणीत संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाचं पारायण हे करायचं आहे। हे पारायणसुद्धा रोज तुम्ही या चातुर्मासामध्ये करू शकतात। या छोट्याशा ग्रंथामध्ये 1 ते 14 अध्याय आहेत आणि संपूर्ण 1 ते 14 अध्यायांचं पठण हे आपल्याला एकाच बैठकीमध्ये दिवसभरातून ज्यावेळेस तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेस पठण करायचं आहे। या संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचा रोज जर तुम्ही एक पाठ केला तर तुमच्या घरात जो काही कठोर पितृदोष असेल तर तो नष्ट होईल, पितृदोषापासून तुमची सुटका होईल। महिलांनी जर या चातुर्मासामध्ये संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाचं पारायण केलं तर त्यांना सासरचे आणि माहेरचे जे काही पितृदोषे लागलेले असतात तर ते दूर होत असतात आणि पितृदोषातून आपली सुटका झाल्यामुळे आपली सर्व कामेही मार्गी लागत असतात। संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाचं पारायण करणं हा प्रखर पितृदोषावर एक अत्यंत रामबाण असा उपाय आहे। त्यामुळे या चातुर्मासामध्ये तुम्ही रोज या संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं पारायण हे करू शकतात आणि त्याचप्रमाणे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची कृपा आपल्यावर व्हावी याकरता श्रीहरी विष्णूंच्या वेगवेगळ्या मंत्रांचा जपसुद्धा तुम्ही रोज नित्यनियमानं या चातुर्मासामध्ये करू शकतात। मग यामध्ये तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा सुद्धा 108 वेळा रोज नित्यनियमानं 1 वेळेस जप हा करू शकतात किंवा 11 माळीसुद्धा जप तुम्ही करू शकतात। तसंच विष्णू गायत्री मंत्र आणि लक्ष्मी गायत्री मंत्र या मंत्रांचा सुद्धा जप तुम्ही या चातुर्मासामध्ये रोज नित्यनियमानं 1 माळी जप हा करू शकतात। आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजेच विष्णू सहस्रनाम स्तोत्र हे सुद्धा तुम्ही या संपूर्ण चातुर्मासामध्ये रोज पठण करू शकतात। त्याचप्रमाणे विष्णू सहस्रनामावलीसुद्धा तुम्ही या चातुर्मासामध्ये रोज पठण करू शकतात। तसंच भगवान श्रीहरी विष्णूंचा फोटो तुमच्याकडे असेल तर त्याचीसुद्धा रोज नित्यनियमाने तुम्हाला पूजा करायची आहे आणि 1 तुळशीपत्र रोज नित्यनियमानं भगवान विष्णूंना आपल्याला अर्पण करायची आहे। आणि जर तुमच्याकडे श्रीहरी विष्णूंचा फोटो किंवा मूर्ती नसली तरीसुद्धा आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये बाळकृष्णांची मूर्ती तर असतेच, तर त्या बाळकृष्णाच्या मूर्तीला तुम्हाला रोज अभिषेक हा घालायचा आहे आणि 1 तुळशीपत्र हे रोज नित्यनियमानं चातुर्मासामध्ये अर्पण हे करायचं आहे। या चातुर्मासात बाळकृष्णांच्या मूर्तीची रोज विधिवत पूजा आपल्याला करायची आहे आणि या चातुर्मासात नित्यनियमाने रोज विष्णू सहस्रनाम स्तोत्राचे रोज जर तुम्ही या चातुर्मासामध्ये पठण केलं तर तुमच्यावर कुठलंही कितीही मोठं कर्ज जर असेल तर ते नक्की लवकरात लवकर फिटण्यास मदत होईल आणि भगवान विष्णूसह माता लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद हा तुम्हाला प्राप्त होईल। कारण ज्या घरामध्ये श्रीहरी विष्णूंची पूजा होते तिथे माता लक्ष्मी अखंड वास करतच असते। त्यामुळे जर तुम्ही या चातुर्मासात विष्णू सहस्रनामाचं पठण केलं किंवा श्रीहरी विष्णूंची 1000 नामांची नामावली पठण केली तर तुम्हाला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी या दोघांचाही आशीर्वाद हा प्राप्त होईल आणि तुमच्या घरातलं दारिद्र्य जाऊन तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी येईल। त्याचप्रमाणे तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं सुद्धा रोज पठण हे नित्यनियमानं या चातुर्मासामध्ये करू शकतात। व्यंकटेश स्तोत्राचं पठण करणं ही सुद्धा अनन्यसाधारण अशी श्रीहरी विष्णूंची अत्यंत महत्त्वपूर्ण अशी सेवा आहे। त्यामुळे दिवसभरातून सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही या व्यंकटेश स्तोत्राचं पठण हे नक्की करा। त्याचप्रमाणे दीपदानाला सुद्धा चातुर्मासामध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। त्यामुळे या चातुर्मासामध्ये तुम्हाला जिथे दीपदान करणं शक्य असेल तर तिथे तुम्ही दीपदान हे करू शकतात। तसंच चातुर्मासामध्ये गोपद्म व्रत हे अत्यंत महत्त्वकारक असं व्रत मानलं गेलं आहे आणि हे व्रतसुद्धा कसं करावं याबद्दलसुद्धा माहिती देणारा व्हिडिओ हा चॅनलवर मी लवकरच अपलोड करेल। म्हणजे तुम्हाला चातुर्मासात गोपद्म व्रत हे कसं करायचं आहे याची संपूर्ण माहिती त्या व्हिडिओमधून मिळेल आणि त्याप्रमाणे तुम्ही ते व्रत करू शकतात। गोपद्म व्रत हे अखंड लक्ष्मीकारक आणि अखंड सौभाग्य देणारं असं महत्त्वपूर्ण व्रत आहे। त्यामुळे तुम्ही हे व्रत या चातुर्मासामध्ये अवश्य करा। त्याचप्रमाणे पुढचं व्रत आहे ते म्हणजे श्रीकृष्णाला पारिजातकांच्या फुलांचं अर्चन करणं। हे सुद्धा अत्यंत महत्त्वकारक असं व्रत आहे। तर हे व्रतसुद्धा तुम्ही या चातुर्मासामध्ये करू शकतात। श्रीकृष्णाला म्हणजेच बाळकृष्णाच्या मूर्तीला तुम्हाला जितके पारिजातकाचे फुलं हे अर्पण करता येतील तितके फुलं तुम्ही रोज या चातुर्मासामध्ये अर्पण करू शकतात। त्याचप्रमाणे या चातुर्मासामध्ये लाखोळी व्रताला सुद्धा खूपच महत्त्व आहे। तर हे लाखोळी व्रत म्हणजे काय आणि हे व्रत कसं करावं याबद्दलची माहिती देणारा व्हिडिओसुद्धा लवकरच चॅनलवर येईल। त्याचप्रमाणे हळदी कुंकवाचे स्वस्तिक व्रत हे सुद्धा तुम्ही या चातुर्मासामध्ये करू शकतात। तसंच या चातुर्मासामध्ये आपण कुंकुमार्चनची सेवासुद्धा करू शकतो। कुंकुमार्चन हे आपण आपल्या कुलदेवीचा जो काही मंत्र असेल तर तो मंत्र म्हणून कुलदेवीच्या फोटोवर किंवा टाकावर हे करू शकतो। तसंच या चातुर्मासात रोज तुम्ही दुर्गा सप्तशतीचा 1 पाठसुद्धा करू शकतात। तर याप्रमाणे आज जी काही तुम्हाला मी व्रत सांगितली आहेत तर ती व्रत तुम्ही संकल्पयुक्तसुद्धा करू शकतात किंवा न संकल्प करतासुद्धा तुम्हाला ही व्रत जर करायची असतील तर तुम्ही ती तशीसुद्धा करू शकतात। आणि यासाठी नियम काय आहे तर या चातुर्मासामध्ये आपल्याला मांसाहार हा कडकडीत वर्ज्य करायचा आहे आणि या
मी सांगितलेल्या व्रतांपैकी तुम्ही कुठलंही व्रत किंवा सेवा जर करणार असाल आणि ती संकल्पयुक्त करणार असाल तर तुम्हाला मांसाहार हा तर कडकडीत वर्ज्य करायचाच आहे, पण त्यासोबत परान्नसुद्धा घ्यायचं नाही आहे. आणि मासिक धर्मसुद्धा विटाळ असेल तर तेवढे दिवस आपल्याला ही सेवा हे व्रत सोडून द्यायचं आहे आणि तिथून पुढे पुन्हा आपली जी काही सेवा आहे, जे काही व्रत आहे ते कंटिन्यू आपल्याला पुढे सुरू ठेवायचं आहे. आणि हे व्रत आपल्याला कार्तिकी एकादशीपर्यंत करायचं आहे. तर मी सांगितलेल्या या व्रतांपैकी कुठलं तरी एक व्रत या चातुर्मासामध्ये तुम्ही नक्की करा. त्याचे खूपच छान रिझल्ट हे तुम्हाला नक्की येतील. श्रीहरी विष्णूसह माता लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद हा तुम्हाला प्राप्त होईल आणि तुमच्या जीवनामध्ये ज्या काही समस्या असतील तर त्या दूर होतील आणि अखंड लक्ष्मी आणि सुख सौभाग्याची प्राप्ती तुम्हाला नक्कीच होईल. आणि म्हणून एक तरी व्रत तुम्ही या चातुर्मासामध्ये अवश्य करा. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.